UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत बंगला घेतला, इथून पाय पसरले की फडणवीस दिल्ली जाणार की काय, संजय राऊतांचा खोचक सवाल। स्ट्राइक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र, 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राइक रेट जास्त, बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राइक रेट जास्त, संजय राऊतांची टीका। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा, संजय राऊतांची टीका। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं, झिरवाळ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजित पवारांची प्रतिक्रिया। गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा। अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य। महिलांच्या सबलीकरणाबरोबर सुरक्षेवरही आमचा भर, शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, पवारांचं काल वक्तव्य। गणपती दर्शनासाठी अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गेल्यानं चर्चा। लोकसभेच्या वेळी पटेल राष्ट्रवादीत जाणार असल्याची रंगली होती चर्चा। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 वाजून पुन्हा उपोषण करणार, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष, खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं, काँग्रेस आमदार अमित देशमुखांचा दादा गटाच्या आमदारांना बुजुर्ग राष्ट्रवादीत परतण्याचा सल्ला। वरळीत गणेशोत्सव मंडळांच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने, दोघांकडून एकमेकांची विचारपूस। नितेश राणेंचं उलव्यातील कार्यक्रमात मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंसह कार्यक्रम आयोजकांवर नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन, मोदी व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईत गणेश दर्शन दौरा, अजित पवार लालबागचा राजा आणि चिंतामणीच्या चरणी लीन। कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको, पेन्शनबाबतच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश, कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या 1 वर्ष आधीच सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करावी लागेल। अनंत चतुर्दशीनिमित्त पुण्यातील मेट्रो सेवा 24 तास सुरू राहणार, उद्या सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।